नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही जर सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये असाल, तुम्ही सिव्हिल इंजिनियर ते विद्यार्थी असाल किंवा तुम्ही सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये कॉन्ट्रॅक्टर असाल, ठेकेदार असाल, मिस्त्री असाल किंवा कामगार असाल, आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वर्तुळासारखे जर आकारमानासारखा जर स्लॅब असेल, जमीन असेल, बांधकाम असेल, प्लास्टर असेल तर स्क्वेअर फूट आणि ब्रास कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल किंवा वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते। त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरणासाठी एक वर्तुळ दाखवलेलं आहे। या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून कोपऱ्यापर्यंत 10 फूट अंतर आहे। तर या वर्तुळाचा आपल्याला स्क्वेअर फूट आणि ब्रास काढायचा आहे। या 10 फुटाच्या जागेवर 12 फूट अंतर असेल किंवा 15 फूट असेल किंवा 20 फूट असेल किंवा 25 फूट अंतर असेल, किती जरी अंतर असेल तरी सुद्धा तुम्ही त्या वर्तुळाचं स्क्वेअर फूट आणि ब्रास काढू शकणार आहेत। समजलं मित्रांनो? वर्तुळाचा आपल्याला स्क्वेअर फूट काढण्यासाठी एक सूत्र वापरावे लागणार आहे। सूत्र आहे, वर्तुळासाठी एक सूत्र वापरले जाते। हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पाय आर वर्ग, पायची किंमत फिक्स असते 3.14, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आर ची किंमत कोणती आहे? या वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून जो कोपऱ्यापर्यंत किती अंतर आहे हे आर ची किंमत आहे। या वर्तुळाचं किती अंतर आहे? 10 फूट अंतर आहे। म्हणजे आर ची किंमत याचा वर्ग करायचा आहे। म्हणजे तुम्हाला गणित कशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला सांगतो। आता पायची किंमत किती असते? फिक्स असते 3.14, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला आर ची किंमत किती आहे? केंद्रबिंदूपासून किती अंतर आहे? कोपऱ्यापर्यंत 10 फूट अंतर आहे। तुम्हाला ते 10 फुटाचा अंतर टाकायचं आहे, पुन्हा गुणिले आर चा वर्ग करायचा आहे, म्हणजे पुन्हा तुम्हाला 10 टाकायचा आहे। सिंपल 3.14 गुणिले 10 गुणिले 10 या तिन्हीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे। या तिन्हीचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 314 उत्तर येणार आहे। म्हणजे या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे? या मापानुसार 314 स्क्वेअर फूट आलेला आहे। समजलं मित्रांनो? आता ब्रास कसे काढायचे? मित्रांनो, 100 स्क्वेअर फूट, 100 स्क्वेअर फूट म्हणजे 100 स्क्वेअर फूट म्हणजे एक ब्रास, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। या वर्तुळाचं स्क्वेअर फूट किती आलं होतं? 314 स्क्वेअर फूट म्हणजे 3 ब्रास 14 स्क्वेअर फूट। समजलं मित्रांनो? अशा प्रकारे जर वर्तुळासारखा जर स्लॅब असेल, जमीन असेल, बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल तर स्क्वेअर फूट काढू शकता। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।